आम्ही ना 3 दिवस आधी मी एखादं रील टाकली नाही का स्कॅमरचे मोबाईल इकडं मी ऑफिसच्या कामगाराला मला 2-3 जणांनी DM केले इंस्टाग्रामवर सापडलाय म्हणून पिंपरीच्या साईडलाच येते 2 जणांसंग स्कॅम ऑलरेडी केला आहे. आता एक पार्टीला हा पार्ट आणायचा आहे हा टाकला त्याने टाकला दुसराच मग त्याने तो आणला आपण गोड्याने सकाळी चांगला ते बेल्ट सुटला डायरेक्ट चेन लगामी गम सुटली अख्खी राडा केला यांनी मग अख्खं गोठा उलटी आलटी पलटी केला अख्खं त्यांनी अख्खं एवढं हिट मारतं ना बेकार. बरं आम्ही नशीब या गाडीत चाललो चेन बसून काय सांगतो सेट. आता गरम 10:30 वाजलेले आत्ता तिथून आलो डायरेक्ट गावातून पिझ्झा घेतला पार्सल पोराला. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11:30 वाजलेत. आता जस्ट मी गोठ्यात आलो आहे. यांना दोघांना पाणी पाजून वैरण टाकून दिली. गोठ्याने सकाळी चांगला ते बेल्ट सुटला डायरेक्ट चेन लगामी गम सुटली अख्खी राडा केला यांनी मग अख्खं गोठा उलटी आलटी पलटी केला अख्खं त्यांनी. ओके मग अख्खी तुडवली पाय खाली विना सकाळी आणून टाकली. बघितलं कडबा वाढून काढला अख्खा. ओके दिसतंय का हे सगळा कडबा वाढलेला तिने. हात दाबला मी एवढं काय अडचण येणार नाही वरून सोडायचं आपल्याला फक्त. हो सुटल्याला इथे ठेवला विचित्र आहे गोडमाडी पार उलटं पालटं केलं ताख यांनी सर. बाकी वासराचं आहे नाही तर शरणी पडतं आहे पाणी थोडा प्यायला लागलं आहे. मी आंबवून चालू केलं याला सर आंबवून चालू केलेलं आता बघू उद्या डॉक्टर येतील डॉक्टर पण चेक करतील त्याला. मला जायचं माऊलीच्या गॅरेजवर आपल्याला मटेरियल आणायचं गाडीचं राव. एक पार्टीला हा पार्ट आणायचा आहे हा टाकला त्याने टाकला दुसराच मग त्याने तिथून आणला आपण आणला बाहेरून आणला म्हणला चालन म्हणला अजून निघाला 1000-1200 रुपयाचा. आणि तो दुसरा मेन टर्बो आहे ना तो टर्बो आणायचा आहे. रिक्षावाले येडे का रे रिक्षावाले तिकडे का थांबले. ओला बुक केली आम्ही टू व्हीलर कुठं जातो म्हणलं मग खरं उन्हात आणायचं. अरे हाही राहीच थांबलं काय आला वळ म्हणलं होतं त्याला रे. टू व्हीलर आहे आमच्याकडे पण ऊन किती आहे राव उन्हाळ्यात पक्का गाव निघन म्हणलं मग नाही जाऊ केस परवडते आणि तसं पण तेवढे पैसे जातातच. अरे भाऊ माग यायचं ना मी म्हणलं माग याय ना का गडी चलो पण बदलायचं का तो पण आभाळ दिसतंय पण वाईट गरम होतंय राव. अख्खं एवढं हिट मारतं ना बेकार. बरं आम्ही नशीब या गाडीत चाललो चेन बसून काय सांगतो सेट. आता गरमी कशी आहे 2 व्हीलर आमचा लय काम निघला असतं ते वेगळ्या त्या झोप वेगळी ते मटेरियल आणायला ना साला घ्यायला पण तिथं 2-2 तास लावतात ती. आता काय म्हणा आमच्या पुढं किती जण असते बाबा त्यांचं एक लई सर्व्हिस लाईट दिली. थांबवा इथं वाटलंच तर इथं मटेरियल घ्यायचे आम्हाला. संतोष शेट उतरो लागेल वेळ एक 5-10 मिनिट लागतील इथं. आता एवढंच कमी टाईम लागेल. नाही ते दूध बघतात ना ते मागळच लय टाईम लागला तरी गर्दी कमी होती आणि मागळं घेणारी पण लय होती ना त्याच्यामुळं आता होऊन जाईल लवकर. सेट कैसे लगी अरे कसं वाटतं कधी गाडी भेटते कधी फिरायला तुम्ही. पार्टसाठी फिरत होतो राव पण तो पार्टच नाही भेटला आम्हाला तिथं. 12 वेळ तिथं 20 मिनिट थांबला असून नाश्ता केला इथं 9 रुपयाची आणि मग आता पुढं चाललोय. ओला बुक केली आम्ही रिक्षा चला का लय गरम होतं वाईट 2 व्हीलरवर लय वाईट लागला असं रे. हां त्या पैसे तेवढंच गेला असते पण त्रास पण तेवढाच होता डबल. इथं मस्त वाटतं का ना त्या गाडीत बाहेर उकडतोय
डाय बार्बेक्यू काय बार्बेक्यू डाय बाहेर. आता आता गाडी चालतीत ना काहीच वाटत नाही. गाडी थांबली की संपलं गेलं. बरंच चालू आला तेव्हा मग टू व्हीलरच आठवती परत. मग काल बाय मोठी गाडी भेटली राव, असलं बरं वाटलं होतं ना राव. जास्त आनंद काही टिकला नाही जास्त. 1-2-3 तासाचा डायरेक्ट परत खायच्याच जागेवर. हा ना राव. त्याला म्हणलं आता काही करा, आता गाडी प्रॉपर क्लिअर करा मगच द्या. ओके ओके काढलं सगळं. हॅलो ते झाले कुठं राहिले का किती 124 स्कॅनर द्या तुमचा. वाईट गरम होतं राव. केलं का आता शिकालो आम्ही इथं. अरे तो दिला नंबर आणि चुकीचा दिला रे. माऊली तुझा डोक्या वाढला होता काय? काय नाही अय ते कुठं आहे ते आपलं गेअर ते भाऊ आईला म्हणलं कुठं हरवलं का तेच. अरे तो नंबर चुकीच दिलाय बाई. नाही तुम्हाला टाकता नाही. अरे काय बोलला. कवर काढलं काय ते नाही त्यांच्याकडं. ते काय कुठं टर्बो नाही त्यांच्याकडं. गिअर पण नाहीये. लेफ्ट साईडचा आहे, राईट साईडचा नाही. कोणत्या साईडचा पाहिजे? आम्हाला तर पार्ट नाही भेटला. आता यांचं शेट माऊली यांची शेट म्हणतात. माऊली म्हणतात की मी दुसरीकडून आणतो पार्ट. माऊलीचं पार्ट भेट नाही ना आला. मग तुम्ही आणि मग मी आपली डाय कुस्ती चालू व्हायची जातं इथं डांबरी. लक्षात ठेव. माऊली म्हणला 1 नंबर काम केलंय, सगळं गेलं ओके गेलंय. नेमका एक पार्ट गेलाय नाही का आता तो आणणार उद्या. तिथं अवेलेबल नाही भेटला राव. तळेगावला असं ना माऊली. बघायचं जाऊन आपल्याला. तुम्ही जाऊ आता मी येणार बळा. चालतं जरमाचं ऊन लागा ते पण पागल होते माहिती आहे. 2 वाजले आता. 42 डिग्री टेम्परेचर आहे राव. हा किती टेम्परेचर? 42 डिग्री टेम्परेचर. कसलं ऊन लागा ते वाईट. अरे ओला परवाडली. 2 गेलो असतो मेलो असतो आतापर्यंत. किती गरम लागतंय याड लागले का तुला? हा 120. अरे 200 रुपये गेले. 200-250 रुपये गेले येऊन जाऊन. पेट्रोल पण तेवढंच गेला असतं. चल ना त्या माऊली जाऊ का जर आमचे की आम्ही ना 3 दिवस आधी मी एखादं रील टाकली नाही का स्कॅमरचे मोबाईल काढा मी ऑफिसच्या कामगाराला. मला 2-3 जणांनी DM केले इंस्टाग्रामवर सापडलाय म्हणून. पिंपरींच्या साईडलाच येते. 2 जणांसंग स्कॅम क्वालिटी केला आहे नाही असं लय जणांसंग केला. मी 4.5 वर्षानंतर रील टाकतोय राव. अशी विचित्र लोक आहे. जर का तुम्हाला माहीत झाला ना त्याचा मी फोटो टाकतो. तो भेटला ना तुम्ही त्याला चांगला चोप द्या पहिला आणि नंतर पोलिसांची हवाली करा. माझ्याकडे झाली तर व्हिडिओ पण एकदम प्रॉपर टाकलेला मी इंस्टाग्रामला. हो इथं गाडी लावली ती मी. चालू झालं घरी जायचं आता डायरेक्ट. संतोष शेट भेटू डायरेक्ट 4:30 बजे. त्याला म्हणा मका घेऊन जाणार आहो. 1 hour later. जवळपास 15-20 मिनटाचं आहे. मी अख्खं उरकलं अख्खं दोघांचं. जास्त टाईम पण नाही लागला मला. हे मका कुट्टी केलीची मक्याची. बाकी हे बी मला कडबास टाकतोय मी आता. अजून बराच दिवस कडबा टाकायचे. डॉक्टर म्हणून तवर फिरून नाही द्यायचं त्याला आता. बाकी हे गुढीला तिला मकाच टाकलेली कुट्टी करून चांगली. 1 मिनटं खा चल. सकाळी पक्का राडा केला तरी मी त्याला टाकलीच नाही कुट्टी. मग सकाळ बसून दिलं थोडासं गाडबा टाकलं. मका टाकली ती मोठी थोडीच. मग आत्ता कुट्टी करून टाकली. लय मस्ती करतोय. अख्खं पाडलो त्यांनी. उरकलं तर काय टेन्शन नाही. 5-10 मिनटं बसतो आणि जातो निघून घरी. फ्रेश व्हायला लागेल. जवळपास आत्ता 7 वाजल्यात. आत्ता उरकून आलो खालतं सगळं फ्रेश झालो. आणि तो शेटन मी आता आपल्या 8 दिवस आपलं होतं मारवाड्या तिथून आम्ही कोक घेतला पार्सल. रानात जाऊन पिणार. नेमकं आलं या रोटरला का नाही बघायचं मला बेसिकली. रानात मी रोटर लावलं होतं वावर ते मक्याचं. बाकीची मग वावर मी रोटर लावलेली.
तयार करायच्यात नेमकी आता पाऊस पडून जोरात. संतोष शेठ चाला व्यवस्थित सावका चलतात देऊ तिथं दगडी बिगडी जरा एखानला रोड कोणतरी केबल टाकायला कंपनीवाल्यांनी. नेमकं ना भात लावतात आमच्यात पियारलं होतं मागल्या वर्षी आम्ही जाऊन नीट नव्हतं आलं. एवढं लाव भात करायचं आम्हाला. मी नाही करणार लाव भात ती डायरेक्ट त्या माणसाला देणार. मग आपण फक्त खतं बित रोडला आणायची ती त्यांचं कष्ट करायचं बाई लय बेकार टांग फाटती. आमच्या वावर लय मागा रे आता आमच्यावर आखी काळी वावर रे. पाऊस पडला ना चालू आला ना थांबत नाही जीव काढतोय वावरही. इथपर्यंत रोड नाही रे तर लय भारी घर बनवून म्हणतो माहिती का. रानातून आलो आत्ता बराच वेळ थांबलो तिथं. एक कोक आणलेलं पार्सल आम्ही ते पेलो. वाटतं 10:30 वाजलेले आत्ता. तिथून आलो डायरेक्ट गावातून पिझ्झा घेतला पार्सल पोराला 2 घेतले. मला एक पोराला अर्धा खाता येईन म्हणलं. पोरगा अर्धा एक पिझ्झा खा एक पिझ्झा आणतोय सध्या. हे अशी द्यायचं नाही बोर आताची. पिझ्झा घेतलाय कोक घेतलाय मस्त जाऊन घरी जाऊन पिणार. रात्रीचं फिराय भारी वाटते बाई. नाही तर सकाळचा बक्का उदस होतं रे उन्हा नाही मिळाली डोळीनी. रात्रीची ॲटलिस्ट एवढं त्रास नाही होत राव माहिती का. संतोष शेठ जाऊ दे गाडा आता. जवळपास 1 दिवस पण काढा नाही राव. आम्ही 2 व्हीलर हिंडतोय आता. आम्हाला जुना दिवस आठवते 2 व्हीलर आम्ही पहिले हिंडायचं. लय बोंबलं तिकडं लय बोंबलं हिंडलं आम्ही लांब लांब. आत्ता सध्या लई हे होते सवय गेली त्या 2 व्हीलरची.